श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी। ते बघा आज रविवार, तर रविवार आज बघा बारस सोडण्यासाठी आज सर्जेराव गुरुजींची बारस असती, तर बारस सोडून दर्शनाला म्हणलं आज इथं बारस सोडली, तर आबा म्हणले चला तुम्हाला सोडवतो। तर परंतु तिथं बैरनाथ जवळ आलं, म्हणलं आज जरा दर्शन आलं इतकं आमचं दर्शन आज रविवारचं घ्यावं म्हणून आज दर्शनाला निघालो असता अतुल शेठ पण पाठीमागून आले बघा। ते म्हणले मी बैरवाला चालेल दर्शन घ्यायला, तर मग चला ठीक आहे, मग आम्ही आम्हाला सोडलं। तर बाबा म्हणलं तुम्ही आता आराम करा, मी आता योग आलाय म्हणलं अतुल शेठ आल्या, तर म्हणलं जरा त्यांच्याबरोबर आता बैरवाला जावा। तर बैरवाला गेलो, अगदी मस्तपैकी अगदी तिथं बसलो जरा। आज म्हणलं योग आला आज बारशेचा नाथांचं दर्शन घेण्याचा राणाच्या बैरवाचं। तर मग ठीक आहे, मग त्यांनी पण काहीतरी अतुल शेठनी एक ट्रॅक्टर आणलेला आहे, आणि दुसरे आमचे राजेंद्र बेंद्रे तांटापकचे अध्यक्ष त्यांचा एक ट्रॅक्टर आहे, आणि दुसरे एक आमचे महाराज काळे महाराज अशोक शेठ यांनी पण एक बघा आज नवीन एक प्रथमच ट्रॅक्टर घेतलेला आहे। तर त्यांची जी मुलं वगैरे आली, ते चला म्हणले आज आमचं ट्रॅक्टर यायचे आप्पा। मग म्हणलं आज काय योगायोग म्हणलं सगळं नवीन मशनरी, आज 3 मशनरी इथं आल्या, आणि त्या 3 मशनरीचं पूजन करण्यासाठी बघा आज योग आला इथं। तर बघा हे मशनरी त्यांच्या आल्या, आणि मग सर्व अगदी सगळे बरेचसे तरुण मंडळ तर तिथं त्यांचे प्रेमी सगळे आले। मग तिथं अगदी नारळ वगैरे फोडले, आपले दाभाडे दौंडकर असे पाहुण्यांकडून ट्रॅक्टरचं म्हणजे पूजन करून नारळ फोडण्यात आले। आणि मग नंतर चला नारळ फोडे, पेढ्याचा प्रसाद वाटला। म्हणजे आज किती योग मोठा पा खरोखर। म्हणजे आज रविवार बारस सोडायचं काम झालं, शेजारी लगेच भैरवनाथ महाराजाचं दर्शन झालं, आणि आज संध्याकाळी भैरवनाथ महाराजाची आरती असते। त्या आरती पण रोज दर रविवारी असते आमची, तर आरतीला संध्याकाळी आज जाणार आहे, परंतु आज सकाळी कारण नाथाचं दर्शन लांब जात नाही माणूस, कारण ते आमच्यापासून बरंच लांब आहे। आज योगाला अतुल शेठमुळं दर्शन झालं नाथ महाराजांचं, आणि हे ट्रॅक्टरचं पण पूजन झालं, आनंद झाला। आणि खरंच तसं म्हणजे आमची गावातले तरुण वर्ग आहे हा जास्त प्रमाणात MIDC एरियात कामाला आहे पहा। आणि एक अतुल शेठची कृपा आहे संपूर्ण, त्यांनी प्रथम तिथं चालू केल्यानंतर असं एक तर बरेचसे जवळजवळ आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे आज MIDCत म्हणजे कार्यरत आहेत, आणि प्रत्येक अगदी वाहनं हे ते सगळं अगदी त्यांचे सगळे ऑफिस वगैरे टाकून अगदी उत्तम असं त्यांचं काम चालू आहे। तर त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा त्यांना, कारण असा तरुण वर्ग जर असं आपलं जर अग्रेसर असेल तर खरं त्यांना त्यांचे अभिनंदन केले पाहिजे। आणि मनापासून मी त्यांचे अभिनंदन करतो की खरंच आपली गावातली मुलं बाहेर जाऊन काहीतरी करतायत आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतायत, हे मनापासून आनंद झाला। तरी मला माहीत नव्हतं प्रथमच, पण मी पाठीमागं अतुल शेठचं ते ट्रॅक्टरसाठी गेलो होतो बा आम्हाला विट आणण्यासाठी, तर तेव्हापासून मला त्यांचं मुलांचं सगळं कार्य कळलं की खरोखर ही सगळी अगदी एक जीवानी कार्य करणारी आहेत। तर आणि अतुल शेठचं सगळ्यावर नियंत्रण असतं, आणि ते सर्व मार्गदर्शन करतात, ती एक चांगली गोष्ट आहे। एकमेकाचं संपूर्ण ते ऐकतात, मार्गदर्शन करतात, एकमेकाच्या सहकार्याने काही अडचण आली तर ते दूर करतात। तर असा योग बघा, अगदी योग आला बघा आज त्यांच्या 6वा रविवारचा दिवस। तर खरं आहे म्हणजे असं म्हणजे राजकारणाचा विषय नाही, पण हा खरं एक काहीतरी घेण्याचा विषय फार म्हणजे अगदी यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे पहा। तर खरंच म्हणजे या मुलांचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो बघा। मी एका विचाराने एका ताकदीने अशी कार्य करतात। आज 3 ट्रॅक्टर एकाच दिवशी त्यांनी आणले, म्हणजे आज त्यांचं म्हणजे एकीचं बळ येते। तर खरोखर त्यांना परमेश्वर महाराज त्यांना खूप खूप शुभेच्छा, माझ्या दत्त महाराजाच्या वतीने पण त्यांना खूप शुभेच्छा। नाथसाहेबाचं ते प्रेमीच आहेत, तर आणि मी पण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, आणि असंच कार्य करत राहो